टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महादेव मुंडे यांच्या कुटुंबाशी राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष माननीय सचिन खरात यांनी भेट घेतलेली आहे। त्यांच्या कुटुंबाशी संवाद देखील साधलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबाशी संवाद साधला, त्यांची भेट घेतली? मुळात महाराष्ट्र हे राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे। तरीसुद्धा राज्यामध्ये बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होताना स्पष्टपणे दिसत आहे। हे प्रकरण जर पाहिलं तर गेले 2 वर्ष होऊन सुद्धा या प्रकरणाला न्याय मिळाला नाही। मध्यंतरी जे बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख प्रकरण झालं होतं, याच प्रकरणामध्ये सर्व राज्यभर मोर्चे निघाले, हे सगळ्यांना माहीत आहे। या मोर्चामध्ये मी देखील सुद्धा सामील होतो। आम्ही सुद्धा मागणी केली होती। त्यानंतर येथे या नवीन साहेब या इथे नवीन कावत साहेब आले। या प्रकरणामध्ये नंतर त्यांच्या ताई म्हणजे आपले ज्ञानेश्वरी मुंडेताई यांनी त्यांच्या मिस्टरांबद्दल जे प्रकरण घडलेलं आहे हे न्याय मिळण्यासाठी त्यांनी भेट घेतली। त्यानंतर या प्रकरणाला न्याय मिळावा यासाठी जोरदार महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू झाली। त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्र राज्याला समजलं। परंतु हे प्रकरण 2 वर्ष होऊन सुद्धा या प्रकरणाला न्याय मिळत नाही म्हणजे ही साधी गोष्ट नाही। आणि महत्त्वाचं मला स्पष्ट बोलायचं आहे की या जिल्ह्यामध्ये माननीय मंत्री पंकजताई मुंडे हे स्वतः बहुजन समाजाचं नेतृत्व करतात। आज त्याच बहुजन समाजाच्या व्यक्तीला, त्याच ताईंना स्वतःच्या नवऱ्यासाठी, स्वतःच्या नवऱ्याचा चुकीच्या पद्धतीने खून झाला यासाठी आज आंदोलन करायला लागत आहे। ही फार अत्यंत खेदाची बाब आहे। माननीय मंत्री महोदय पंकजताई, मी तुम्हाला विनंती करतोय की या ताईंना मोर्चा काढायला लागतोय, आंदोलन करायला लागते। अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही। माझी विनंती आहे की आपण या प्रकरणामध्ये लक्ष द्या। विनंती करतोय आम्ही तुम्हाला, कारण आज महाराष्ट्रामध्ये कित्येक प्रश्न दिसत आहेत, कित्येक अन्याय अत्याचार होताना दिसत आहेत। आणि हा महाराष्ट्र नेमकं सगळे विचारत आहे की कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र। आता पण पाहिलं तर या प्रकरणामध्ये 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आलेल्या आहेत। जो तपास अधिकारी येतो पुन्हा तपास करतो। आता यासाठी दाखल करण्यात आलेली आहे, त्यांचा पूर्वी तपास चालू होतोय। आणि या हक्कासाठी पाहिलं तर या महिलांना आता गेल्या हप्ते पहिल्या दिवसाखाली त्यांनी 20 देखील प्रशासन केलं होतं आपल्या हक्कासाठी। मुळात तुम्ही जो प्रश्न विचारता बरोबर आहे की तपास अधिकारी येतोय बदली होती, तपास अधिकारी येतो बदली होती, याचं सुद्धा राज्य सरकारने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे। एक तपास अधिकारी ठेवला पाहिजे, लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आज 20 महिने, मला वाटते 2 वर्ष होत आले तरी प्रकरणाला न्याय मिळाला नाही। या प्रकरणामध्ये मारण्याची पद्धत इतकी विचित्र होती। ज्या कोणी आरोपींनी मारले तर त्यांनी 16 वार केलेत। श्वसनलिकाला सुद्धा अत्यंत क्रूर पद्धतीने मारले। ज्या प्रकारे संतोष देशमुखला मारलं होतं त्याच प्रकारे मारले। मला तर असं वाटतं की इथं काही नवीन ओसामा बिन लादेनचा जन्म झालाय का या बीड जिल्ह्यामध्ये? या ओसामा बिन लादेनची जी प्रवृत्ती आहे याचा जन्म झालाय का? कारण ही मारण्याची पद्धत अशीच प्रकारची पद्धत ही तालिबानी पद्धत आहे। हे काय प्रकार चाललाय राज्यामध्ये? मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय की मारल्यानंतर बाळा बांगर सांगतात बघा, त्यांची पत्रकार परिषद पहा। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की मारल्यानंतर मास्कसुद्धा नेऊन दाखवले ज्यांनी मारायला सांगितलं होतं त्यांना। ही काय पद्धत आहे का मारण्याची? त्यामुळे त्यांना मी विनंती करतोय, हे राज्य फुले शाह आंबेडकर यांच्या विचाराचे न्याय मिळावा, तत्काळ न्याय मिळावा ही विनंती आहे। मी तर वक्तव्य केलं की आरोपी कुणी असो त्याला पाठिंबा घातले जाणार नाही आहे। नाही, मुख्यमंत्री साहेब म्हणतात की आरोपी पाठीशी घालणार नाही, परंतु 2 वर्ष झाले ना, विष घ्यावं लागलं ना मुख्यमंत्री साहेब। 2 वर्ष झालं, साधी भेटसुद्धा मिळत नाही। आज त्यांना माननीय मुख्यमंत्री साहेबांची, उपमुख्यमंत्री साहेबांची, पालकमंत्री साहेबांची भेट मिळत नाही। त्यांनी मला सांगितलं ना, हे काय प्रकार, नेमकं करायचं काय? विष त्यासाठीच प्यावं लागलं ना। कधी न्याय मिळणार तुम्ही सांगितलं पाहिजे ना, कधी गुन्हे दाखल होणार, यासाठीच कधी स्थापन होणार? यासाठी सुद्धा स्थापन होत नाही। यासाठी स्थापन त्यांची मागणी आहे ताईंची की यासाठी स्थापन ही राज्य लेवलची झाली पाहिजे। IPS दर्जाचा ऑफिसर पाहिजे। आणि कुमावत कोण साहेब आहेत, पंकज कुमावत, त्यांच्या नेतृत्वाखाली यासाठी स्थापन झाली पाहिजे। आणि जे तपास अधिकारी होते साबळे साहेब, त्यांना सुद्धा यासाठी कमिटीमध्ये घेतले पाहिजे, अशी त्यांची कुटुंबाची मागणी। तरच त्या प्रकरण उलगडा होईल प्रकरणाचा। नेमकं कुणी काय केले? त्यांची पहिली मागणी ज्या अधिकाऱ्यांनी तपास केला रवी सानप नाही, त्यांचा CDR काढण्यात यावा, हा संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। मग पोलीस का काढत नाही? हाच माननीय गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत। गृहमंत्र्यांना मी विनंती करतोय की महिलांना हे रोज प्रकार होताना दिसत आहेत। म्हणजे त्यांची मागणी जी आहे CDR तपासात, ती सुद्धा मागणी तुम्ही पूर्ण करू शकत नाही। नेमकं त्यामुळे ताईंना विष घ्यायला लागत आहे। आम्ही तुम्हाला मागणी करतोय, माननीय मुख्यमंत्री साहेब, महिलांना न्याय द्या, ह्या प्रकरणामध्ये न्याय द्या। आज त्यांची मुलं काय विचार करत असतील?
आज त्यांच्या वडिलांना मारले, मुलं काय विचार करतात? आज आताच ताई ते बोलले आहे. मी त्यांना विनंती करतो, या प्रकरणामध्ये तात्काळ SIT स्थापन करा, कुमार साहेबांना घ्या, साबळे साहेबांना घ्या आणि तात्काळ छडा लावा. आणि ते बाळा बांगर स्टेटमेंट करतात की कुणी कुणी मारले, त्यांची दखल घ्या ना. ते कोर्टामध्ये सुद्धा बोलायला तयार आहे, ताईंनी सांगितले. त्यांचा फक्त पोलिसांनी जॉब घेतला, पुन्हा काही झालेलं नाही. मग त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना. का कारवाई होत नाही? मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतोय, आम्ही प्रत्येक वेळेस विनंती करतोय. आज हे प्रकरण आम्हाला माहीत झाल्यापासून आम्ही विनंती करतोय. नाहीतर यापुढं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाला या प्रकरणासाठी रोडवर उतरावं लागेल. आज पाहिलं तर माहेर आणि सासर या दोन्ही गावकऱ्यांच्या वतीनं मुंडे कुटुंबावर सहभाग करण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आज रस्ते उतरते, आज रस्ता रोको करते. हेच मी सांगितलं ना की आज या बीड जिल्हा हा बहुजनांचा जिल्हा आहे. हे या भागामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील बरोबर खासदार झाले होते माझ्या माहितीनुसार. या भागानेच बीड जिल्ह्यानेच दिलं होतं खासदार होऊन. आणि हा बहुजनांचा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये माननीय गोपीनाथ मुंडे साहेब हे सुद्धा बहुजनांचे नेते होते. आणि आज त्यांची कन्या मंत्री आहेत राज्याची. ते का गप्प आहेत? ते का बोलत नाहीत? ते का न्याय मिळून देत नाहीत? आणि त्यांचे आडनाव मुंडे आहे आणि ताईंचं आडनाव मुंडे आहे. आज जर आपल्या घरातल्याच माणसांना न्याय मिळत नसेल तर राज्याला काय न्याय देणार आहे आपण? त्यामुळे माननीय ताईंनी या प्रकरणाकडे लक्ष द्यावं आणि त्वरित न्याय द्यावा. तर त्वरित SIT स्थापन करण्यात यावी. नुसतं बोलून जमणार नाही, तर न्याय द्यावा लागेल आणि दाखवावं लागेल की आम्ही न्याय देतो, हे बहुजनांचं राज्य आहे म्हणून. या संपूर्ण प्रकारामध्ये स्वतः पंकजा मुंडे ताईंनी दखल घेतली पाहिजे आणि या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी आता सचिन खरात यांच्याकडून करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.